सोशल मीडियावर आजकाल एक खूप पिक्चर व्हायरल होत आहे. त्यात असा खूप मोठा सूर्य दाखवलेला आहे आणि त्याच्या भोवताली छोटे छोटे ग्रह दाखवतात. त्यातल्याच एका छोट्याशा ग्रहावरती ॲरो करून असं लिहिलेलं असतं की दिस इज वेअर यू लिव्ह. आणि दॅट पिक्चर ॲक्च्युली इंडिकेट्स की माणूस म्हणजे आपण स्वतःला जितकं इम्पॉर्टन्स देतो, जितकं आपल्याला आपल्या कामावरती व्यर्थ अभिमान असतो किंवा गर्व असतो, तितके आपण खरं तर मोठे नसतो. ऑन दी अदर हँड आपल्याला आपले स्वतःचे प्रॉब्लेम्स जितके मोठे वाटतात तितके खरं तर ते मोठे नसतात. आणि आपण आपल्या प्रॉब्लेम्सना किंवा अचीवमेंट्सना स्वतःला इतकं इम्पॉर्टन्स नाही दिलं पाहिजे. कारण आपण या अख्ख्या ब्रह्मांडाचा एक खूप छोटासा मायनरचा भाग आहोत. हा थॉट खरं तर खूप कॉमन थॉट आहे आणि हा अनेक लेखकांच्या लिखाणामधून किंवा कवींच्या कवितांमधून वाहत आलेला आहे. अशीच एक कविता बालकवींनी लिहिली होती. कवितेचं नाव आहे अनंत. फुलराणी या त्यांच्या काव्यसंग्रहातली ही कविता आहे. बालकवींना म्हणजेच आपले लाडके त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना आपण निसर्ग कवी म्हणून ओळखतो. त्यांच्या अनेक कविता आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. श्रावणमासी हर्षमानसी किंवा आनंदी आनंदगडे अशा कविता आपल्याला खरं तर तोंडपाठ आहेतच. पण ही कवितासुद्धा इतकी सुंदर आहे आणि माणसाने स्वतःला लिमिट्समध्ये ठेवून आपलं आयुष्य जगलं पाहिजे किंवा स्वतःचा गर्व नसावा त्याला. स्वतःला त्याने इतकं इम्पॉर्टन्स न देऊन आयुष्य जगलं पाहिजे. हेच ही कविता सांगते. कवितेचं नाव आहे अनंत. अनंत तारा नक्षत्रेही अनंत या गगनात. अनंत तारा नक्षत्रेही अनंत या गगनात. अनंत दीप्ती अनंत वसुधा हे शशी सूर्य अनंत. वरती खाली सर्व साठले वातावरण अनंत. वरती खाली सर्व साठले वातावरण अनंत. माप कशाचे कुणा मोजिता सर्व अनंत अनंत. कित्येक मानव झटती करती हाडाचेही पाणी. कित्येक मानव झटती करती हाडाचेही पाणी. अनंत वसुधा आजवरी हो परी मोजिली कोणी. म्हणोत कोणी आम्ही गणिला हा ग्रह हा तारा. म्हणोत कोणी आम्ही गणिला हा ग्रह हा तारा. परंतु सांगा कोणी मोजिला हा सगळाच पसारा. विशालवरती गगन नवे हे विश्वाचे कोठार. विशालवरती गगन नवे हे विश्वाचे कोठार. उदात्ततेचा सागर हा चितशांतीचा विस्तार. चितशांती म्हणजे मनाची शांती. विशालवरती गगन नवे हे विश्वाचे कोठार. उदात्ततेचा सागर हा चितशांतीचा विस्तार. कोणी मोजिला कोणास याची लांबी रुंदी ठावी. कोणी मोजिला कोणास याची लांबी रुंदी ठावी. फार कशाला दिग्वनिताची तरी कुणी सांगावी. अनंत सारे विश्व जाहले अनंतात या लीन. अनंत सारे विश्व जाहले अनंतात या लीन. क्षुद्र मानवा सांग कशाचा बाळगीसी अभिमान. तव वैभव हे तुझी धनेही हे अत्युच्च महाल. तव वैभव हे तुझी धनेही हे अत्युच्च महाल. जातील का गगनास भेदुनी अनंत का होतील. तुझ्या कीर्तीचे माप गड्या का काळाला मोजील. तुझ्या कीर्तीचे माप गड्या का काळाला मोजील. ज्ञान तुझे तू म्हणशी जाईल कोठवरी जाईल. तुझ्या कीर्तीचे माप गड्या का काळाला मोजील. ज्ञान तुझे तू म्हणशी जाईल कोठवरी जाईल. शेवटच्या ओळी फार छान आहेत. मी माझे या वृथा कल्पना तू कोणाचा कोण. मी माझे या वृथा कल्पना तू कोणाचा कोण. कित्येक गेले मी म्हणता या चक्री चिरडून. कित्येक गेले मी म्हणता या चक्री चिरडून. कविता ॲज युजल फारच छान आहे आणि एक खूप छान असा मेसेज देऊन जाते की स्वतःला इतकं महत्त्व नाही दिलं पाहिजे. तुम्ही आयडियली हे जग बनवलेलं नाही. देवाने तयार केलेल्या या सुंदर विश्वाचा तुम्ही खूप छोटासा भाग आहात आणि या विश्वात राहून तुम्ही स्वतःचं आपलं एक सुंदर आयुष्य रचता. पैसा कमावता, घर बनवता. कर्तव्यच आहे तुमचं, केलंच पाहिजे ते. पण या गोष्टींचा अभिमान बाळगण्यात काहीच अर्थ नाही आहे. कारण तुमच्या मरणानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टी इथेच सोडून जाव्या लागणार आहेत.
कशाला मग अभिमान बाळगावा. त्यापेक्षा आपण काय करू शकतो इज ह्युमन टू ह्युमन कनेक्शन्स वाढवू शकतो किंवा माणसांशी माणसांसारखं बोलून माणुसकीची नाती जपू शकतो, वाढवू शकतो. दिस इज गोइंग टू हेल्प अस इन गेनिंग द सॅटिस्फॅक्शन ऑफ लिव्हिंग अ गुड लाईफ. तुम्हाला आजचा हा विषय आवडला असेल, ही कविता आवडली असेल तर नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काव्यमनला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा ही माझी खूप मनापासून रिक्वेस्ट आहे. मराठी कविता, मराठी साहित्य हे लोकांपर्यंत पोहोचावं ही माझी खूप इच्छा आहे. काव्यमनला तुम्ही खरंच खूप छान प्रोत्साहन देताय. असंच प्रोत्साहन देत चला आणि काव्यमनच्या पुढच्या व्हिडिओची नक्की वाट पहा.